हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता मी वेकेशनला गेली होती. तर तिथून प्रत्येक टायमाला काही ना काहीतरी आम्ही एक जी आठवण असते ना, ती घेऊन येतो. पण यावेळेस आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो, की जिथे आम्हाला असं काही नव्हतं, की तिथली आठवण म्हणून घ्यावी. म्हणून म्हटलं चला, आपले जे प्लांट्स आहेत ते राहतात आणि त्यासोबतचे काही वेगळे असे प्लांटर्स, की जे आपल्याला लक्षात राहतील, की जे तिथून आणलेले आहेत. सो म्हटलं चला, आंध्राला गेली होती, तर तिथे छान-छान असे मला बऱ्याच नर्सरी भेटल्या आणि प्लांटर्स तर खूप वेगवेगळे होते. म्हटलं माझा बाल्कनी मेकओव्हर करायचा होता, तो तुमच्यासोबत शेअर करते आणि सोबतच जे काही युनिक आणि वेगवेगळे प्लांटर्स आहेत ना, तुम्हाला सिरियसली बघून इतकं छान वाटेल, म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर कुठूनही आपण फिरून आलो ना, तर तिथली एक आठवण आपल्याला राहिली पाहिजे. जसं की लोकं बरेच मॅग्नेट्स वगैरे घेतात. तर तसा मला काही खूप जास्त शौक नाही आहे. पण वस्तू मात्र मला खूप आवडतात घ्यायला वेगवेगळ्या. मातीच्या वस्तू म्हणा किंवा काहीही तिथे जे काही युनिक असेल ते. तर म्हटलं चला, इथली ही जी आठवण आहे ना, ती खरंच म्हणजे जेव्हा पण मी घरामध्ये सकाळी उठले ना, तरी राहील. सो अशी आठवण मी माझ्यासोबत घेऊन आलेली आहे आणि खरंच बाल्कनीचा लूक इतका वेगळा दिसतो आहे. प्रत्येक प्लांट आणि त्या प्लांटरला देखील मी आहेत ना, काही स्टँड्स घेतलेले आहेत, की जे अगदी वेगळे आणि इतके सुंदर दिसतात ना बाल्कनीमध्ये. तुम्हाला इथे देखील दिसतच असतील. तर ते मी सगळे तुम्हाला जवळून दाखवते. प्लांट्स, प्लांटर्स सगळं काही. तर बघा, प्लांटचा थोडासा जरी इंटरेस्ट असेल ना, तर कितीही प्लांट्स असतील ना बाल्कनीमध्ये तरी देखील ते कमीच वाटतात आणि माझं देखील तसंच आहे. तर असं वाटतं की पूर्ण बाल्कनी आहे ना, ती अशी छान अशी भरून जावी. तर चला, आता ह्या कोपऱ्यामध्ये मला असे 2 मी नवीन आणि वेगळे असे प्लांटर्स आणलेले होते, तर ते ह्या स्टँडवरती ठेवून द्यावे. आणि हो, माझा हा जो व्हाईट कलरचा लोखंडाचा स्टँड आहे ना, त्याच्याबद्दल देखील मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात. तर तो प्रॉडक्ट देखील मी खाली टॅग करते. खूप स्वस्त लोखंडाचा आहे, थोडासा गंजणार तर आहेच, पण ठीक आहे. तर तिथे एका नर्सरीमध्ये खूप सुंदर अशा ह्या 2 क्यूट अशा लेडीज मला दिसल्या. तर म्हणजे मी प्राईस विचारली तर खूप जास्त कॉस्ट वाटली. पण हे जे सिरामिक आहे ना त्यांचं, ते लाईटवेट सिरामिक आहे आणि लाईटवेट सिरामिकच्या ज्या काही प्लांटर्स आहेत ना, ते खूप महाग आहेत. तर म्हटलं चला, मला तर खूप आवडल्या होत्या. मग मी लगेचच घेतला आणि एक घ्यायचा विचार केला, पण नाही, म्हटलं चला, एक घेऊन तर काय एवढं छान वाटणार नाही, म्हणून 2 घेतलेल्या आहेत. तर सेम अशा सेम कलरमध्ये याच्यामध्ये 2-3 कलरच्या असे ड्रेसेसवाल्या होत्या. बाकीचं सगळं सेम आहे. थोडंसं फेस आहे ना, तेवढं खास नाही वाटत आहे. तर त्याला आपण नंतर थोडंसं पेंट करून छान असा अट्रॅक्टिव्ह एक लूक आहे ना, तो करूया. पण आत्ता तरी ह्या अशा ठेवलेल्या आहेत. तर मी स्टोन्स कधी जनरली घेत नाहीत. पण म्हटलं चला, याच्यामध्ये छान दिसत होते. आणि हे जे झाडं आहेत ना, ही देखील मी पहिल्यांदाच आणलेली आहेत. मला ह्यांची नावं माहिती नाहीत. तुम्हाला माहिती असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एका कोपऱ्यामध्ये ह्या छोट्याशा स्टँडवरती मी या दोन्ही पण छान अशा क्युटीज ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हे जे आपले स्टँड. तर जनरली हे स्टँड मी का घेतलेले आहेत, कारण माझे बाल्कनीचे जे टाईल्स आहेत ना, ते ब्राउनिश कलरमध्ये आहेत आणि पाणी टाकून आहे ना, थोडेसे व्हाईट पॅचेस येतात. तर म्हटलं चला, आपण छान असे हे स्टँड देखील घेऊया. आणि हे मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. तर हे जे काही प्रॉडक्ट्स मी यूज केलेले आहेत ते मी तुम्हाला खाली टॅग करत जाईन. मला फक्त एवढंच होतं, जर तुम्हाला खूप हायटेडवाले स्टँड हवे असतील तर तुम्ही हे म्हणजे मी रिकमेंड करणार नाही, कारण याची हाईट थोडीशी कमी आहे. पण माहिती आहे का, ह्याचा जो शेप आणि याची जी डिझाईन आहे ना, ती मला खूप जास्त आवडली. आणि मेन म्हणजे यातल्या आहेत ना, मी दुकानात बघितले तर इतके कॉस्टली होते. तर मला हे अगदी परफेक्ट वाटले. म्हटलं चला, थोडासा वेगळा शेप होता आणि थोडंसं असं युनिक वाटत होतं. आणि सोबतच हे जे माझे प्लांटर्स मी नवीन घेतलेले आहेत ना, हे सिरामिक्सचे आहेत आणि हे थोडेसे असे पसरट आहेत, की जे फुलांच्या झाडांसाठी खूप सुंदर दिसतात. तर म्हटलं चला, हे तर घेतलेले आहेत मी. मला थोडेसे कॉस्टली पडले, पण आपण म्हणतो ना, की एक आठवण राहील म्हणून मग मी हे घेतलेले होते. तर मी गोल शेपमधले जे रेग्युलरवाले आहेत ते
2 घेतलेले आहेत आणि मला ॲक्च्युली याच्यामधले 6 हवे होते, पण त्यांच्याकडे 3च अवेलेबल होते. सो हे 3 घेतलेले आहेत आणि दुसरे जे 2 आहेत व्हाईट कलरचेच आहेत. ते आपले रेग्युलर हंडी शेपचं जे असतात ना ते प्लांटर्स आहेत. तर असे हे 5 स्टँड मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत आणि हे जे 5 प्लांटर्स आहेत ते असे लाईनमध्ये आणि सगळ्यांचे कलर व्हाईटमध्येच मी थोडेसे प्रेफर केलेले आहेत. तर हा असा एक ओव्हरऑल लूक येतो आहे बाल्कनीचा, की जो खरंच खूप सुंदर दिसतो आहे. तर मला ॲक्च्युली आहेत ना असे हँगिंगचे पॉट्स असतात ना ते खूप जास्त आवडतात, पण इथे मी काही करू शकत नाही कारण ऑलरेडी फ्लोअर जो आहे तो खूप वरती आहे आणि हँगिंग पॉट्स लावायला भीती वाटते. सो म्हटलं चला जे रॉडला हँगिंग करायचे जे पॉट्स असतात ना ते देखील घेतलेले आहेत. तर ते मी काही जास्त शूट केलेलं नाही आहे, पण ओव्हरऑल बाल्कनी दाखवताना मी तुम्हाला दाखवते. सगळे काही मी आहे ना पिवळ्या कलरमध्ये जास्त प्रेफर, पिवळा आणि पांढरा असंच माझा थोडासा मला लूक करायचा होता बाल्कनीचा. त्यानंतर हे छान असे तुम्हाला माहिती असेल की हे जे कार्टून आहे हे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नाव सांगा. तर हे असे छान छान जे आहेत ना म्हणजे छोटे छोटे पीसेस आहेत ना हे मला खूप आवडतात आणि हे मी असे कुठेही नाही पण जिथे पर्टिक्युलर वाटतील ना तिथे ठेवावं म्हणून हे घेतलेले आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे मिनिएचरचा पहिल्यापासून मला खूप जास्त शौक आहे आणि त्यामध्ये हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या देखील आहेत ना आपण म्हणतो पण खूप छान असा लुक देऊन जातात. तर म्हटलं चला ह्याला असं इकडे तिकडे घरामध्ये कुठेही न ठेवता आपण मस्त असे बाल्कनीमध्ये छोटे छोटे जे पीस आहेत ते ठेवून देऊया. तर ही अशी छान फेरी तुम्ही हे जे ह्याची मूव्ही आहे तुम्ही बघितलेली आहे का सांगा आणि याचं नाव काय आहे ते देखील सांगा. तर तशाच 2 मी ह्या देखील मातीच्याच आहेत. तर ह्या 2 घेतलेल्या आहेत. आता माहिती नाहीत ह्या किती दिवस राहतील बाल्कनीमध्ये कारण स्पृहा तर ह्यांच्यासोबत खेळणारच आहे कन्फर्म. तर या 2 अशा छान क्युटी बार्बीज आहेत त्या मी बाल्कनीमध्येच ठेवण्यासाठी म्हणजे एखाद्या पॉटमध्ये कारण पॉट्स जे आहेत ना हे असे थोडेसे वाईड ओपनिंग आहे ना त्याच्यामध्ये हे खूप सुंदर दिसतील म्हणून म्हटलं चला घेऊया. तर ह्या 2 क्युटीज आणि ही छोटीशी अशी फेरी टिंकरबेल तर हे मी आता बाल्कनीमध्ये ठेवते. तर बघा बाल्कनीमध्ये हँगिंग काही ठेवायचं असेल ना पण आपण काही हँग करू शकत नाही तर असे जे रॉड्सला हँग करणारे जे प्लांटर्स आहेत ते तुम्ही नक्की घेऊ शकता. तर हे जे पॉट्स आहेत ना मी एक तुम्हाला इथे सांगेन जर तुम्हाला असे जास्त मोठे असे ब्रॉशवाले जर फुलांची झाडं याच्यात ठेवायची असतील ना तर तुम्ही 2 प्रेफर करा आणि जो पॉट आहे ना तो थोडासा मोठा घ्या. तर हा माझा खूप छोटा झाला आहे पण माहिती आहे का याच्यामध्ये खूप छान फुलं येतात म्हणजे बघा तुम्हाला पानं कमी आणि फुलं जास्त दिसतील. तर असं आहे तर घेताना असे जे हँगिंगचे जे पॉट्स आहेत ना ते थोडेसे मोठे प्रेफर करा. तर हे मला 250 रुपयाला एक असे 2 मोठे आहेत त्याच्यामुळे मिळालेले आहेत. तर खूप छान आहेत. तर याच्यामध्ये मी 2 पॉट्स आणि प्लांट्स टाकलेले आहेत. 2 झाडं म्हणजे छोटी छोटी झाडं जी आहेत आणि मी जास्त काही झाडं जी आहेत ना ती स्वस्तातलीच घेते म्हणजे जरी खराब झालं तरी खूप जास्त असं वाईट वाटायला नको म्हणून आणि फुलांची जी झाडं आहेत ना ती मला खूप आवडतात. तर चला त्यासोबतच जे काही मी पाण्यामध्ये ठेवलेली झाडं आहेत ना ती कशी वाढवते ते सांगते. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला याच्यातलं पाणी आठवड्यातून एकदा तरी चेंज करायचं आहे. जरी तुम्ही एकदा तरी चेंज नाही करू शकलात पण जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही चेंज कराल ना तेव्हा त्याला पूर्ण काढून त्याच्यातला जो काही कचरा आहे ना तो काढून जर तुम्ही छान वाढवले ना तर ते खूप सुंदर वाढतात. आणि मेन म्हणजे लो मेंटेनन्स प्लांट आहेत ना ते तुम्ही नक्की असे पॉट्समध्ये टाकून छान असे तुम्ही वाढवू शकता. तर बघा
हे जे माझं फिलेडेंड्रॉन आहे किंवा मनी प्लांट आहे किंवा स्पायडर प्लांट आहेत ना, हे खूप छान पाण्यामध्ये वाढतात आणि खूप लो मेंटेनन्स आहे. तुम्ही ते असे पाण्यामध्ये टाकून लावू शकता ना, त्याला कसला खर्च आहे. तुम्ही कोणत्याही बरणीमध्ये किंवा कोणत्याही काचेच्या छोट्याशा डबा आपला जो खराब झालेला आहे त्याच्यामध्ये, प्लास्टिकच्या कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही लावलेत ना तरी देखील खूप छान वाढतात. तर त्यांची फक्त तेवढीच केअर करायची आहे. पाण्यामध्ये काही टाकायचं नाही, स्वच्छ पाणी घ्यायचं, पाणी सारखं बदलत राहायचं, त्याला थोडंसं बघायचं, त्याच्यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही. आणि जेव्हा पण तुम्ही त्याला जो काही तो डबा आहे त्याला मध्ये मध्ये क्लीन करून घ्यायचं. आणि मेन म्हणजे झाडांमधला हा जो कचरा आहे, आता याला मी खूप दिवस झालं बघितलं नव्हतं तरी पण ते वाढत होतं. पण मी त्याला आहे ना साफ नव्हतं केलं, तर म्हटलं चला याच्यामध्ये खूप सारे रूट्स झाले होते आणि म्हणजे पानं कमी आणि रूट्सचा जो गुच्छ आहे ना तो जास्त झाला होता. तर म्हटलं चला तो देखील साफ करून घेऊया. तर हे पटकन आणि अजून खूप छान अशी याची पानं वाढून जातील. तर मी बरेच आत्ता जे मनी प्लांटचे जे कटिंग आहेत ना ते म्हणजे काढून टाकले. एवढे जास्त झाले होते म्हणजे कॉन्स्टंटली त्याची ग्रोथ होतच होती. तर अशा पद्धतीने हे जे काही पाण्यातली प्लांट्स आहेत ना हे देखील खूप सुंदर वाटतात. तुम्ही एक फक्त कटिंग आणलंत ना तरी देखील खूप छान याची ग्रोथ होऊन जाते. तर असे काही लो मेंटेनन्स आहेत प्लांट्स, ते तुम्ही लावून घेऊ शकता. तर असं ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मी अधेमध्ये सांगत असते. पण याच्यावरती जर तुम्हाला फुल व्हिडिओ हवी असेल ना तर मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर ही आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा बाल्कनी मेकओव्हर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.